माझी छोटीशी गॅलरी, ज्याला आज आपण डेकोरेट करणार आहोत. चला स्टार्ट करते. पहिले तर मी सगळे झाडं वर ठेवून घेतले आणि आंब्याची पेटी आणली, जी की नॉर्मली उन्हाळ्यात कोणाच्याही घरी असते किंवा सगळ्यांच्या घरी असते. त्यामधली मधली फळी ना तुटली होती, म्हणून मी काय केलं, दुसरी फळी आणून ॲडजस्ट केली. त्यावर एक पोतं आथरले. पोतं यासाठी की फळी टोचू नये म्हणून, आणि त्यावर आपण पिलो किंवा उशी ठेवू शकतो. पण मी मोठी गादी होती तिला फोल्ड करून ठेवून दिलं आणि प्लस त्याच्यावर आपल्याला छान असं ओढणी किंवा मग तुमच्याकडे छोटंसं असं ब्लँकेट टाईप काय असेल तर ते अंथरून घ्यायचं आहे, जेणेकरून ती डेकोरेटिव्ह वाटेल. आता यासाठी मला अजून खूप साऱ्या गोष्टी पाहिजे, जसं की हँगिंग प्लांट, जे की मी त्या टेबलच्या पेटीच्या वर अडकवेल. त्याच्यानंतर छोटीशी लाईटिंग, जी की रात्री खूप छान व्ह्यू देईल. ते सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. या व्हिडिओमध्ये तर मी छोटंसं असं जे काही टेबल आहे बसण्यासाठी ते रेडी केले ते तुम्हाला दाखवते. यानंतर छान असं त्याला परफेक्टली अंथरून घेतल्यानंतर थोडंसं साफसफाई केली आणि त्यानंतर प्लांट ठेवायचं ठरवलं. पण माझ्या डोक्यात आलं की माझ्याकडे एक बकेटमध्ये लावलेलं छान असं जास्वंदाचं झाड आहे, तर ते आपण याच्यात ॲडजस्ट करूया. तर ते मी ठेवलं आहे आणि त्यानंतर सगळे प्लांट्स छान असे अरेंज करणारे, एकदम असे लुक असं एकदम छान आलं पाहिजे, बसलं की असं मन प्रसन्न वाटलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता स्नेक्स प्लांट्स अरेंज करणार आणि जे जे छान प्लांट्स आहेत किंवा छान ग्रो झालेत ते आपण साईडने ठेवणार आहोत. त्या बकेटमध्ये मी छोटे छोटे प्लांट ठेवत होते, जेणेकरून ते ॲडजस्ट होतील तिथे, कारण की खूप सारे प्लांट्स आहेत आणि गॅलरीमध्ये एवढे प्लांट्स आहेत ना, ते ॲडजस्टच होत नाहीत लवकर खाली, त्यामुळे खूप कंजेस्टेड होतं. मग मी विचार केला की अरे आपल्याकडे खिडकी पण आहे, खिडकीमध्ये छोटे छोटे प्लांट्स इझिली बसून जातील. म्हणून मग मी विचारल्यानंतर केला की आपण हे करूया. पण हे तुम्ही मनी प्लांटचं प्लांट बघू शकता, छान ग्रो व्हायला लागलं आहे आणि आता मी खिडकीवरही ठेवणार आहे. भक्ती आली होती मंदिरातून, मला प्रसाद दाखवत होती की दीदी मला प्रसाद भेटला आहे असं तसं, आणि त्यानंतर मग मी म्हटलं जा तूच खा, मला नको आहे, मला नेक्स्ट टाईम मी स्वतः गेल्यावर खाईल. आणि मी छान असे खिडकीमध्ये प्लांट्स अरेंज केले. तर तुम्ही बघू शकता प्लांट्स अरेंज झाल्यानंतर मी झाडून वगैरे काढून घेतले आणि आपली गॅलरी आत्ताच एवढा छान लुक देते. त्याच्यानंतर लाईटिंग किंवा हँगिंग प्लांट लावलं तर किती छान दिसेल. तुम्हाला मी याचा बिफोर आणि आफ्टर व्ह्यू दाखवते. तर बिफोर असा होता आणि आफ्टर असा आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.